नमस्कार. आता प्रोव्हिजनल मेरिट नंबर मिळून एक दिवस झाला आहे. कालच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी म्हणलो होतो की कदाचित इव्हनली डिस्ट्रीब्युटेड असतील मुलं, पण तसं काही दिसत नाही आहे. कारण 99% वरती साधारणतः 3,300 मुलं आहे, जे 2,14,000 लोकांनी रजिस्ट्रेशन केलं असं धरलं आपण, जी 2,000च्या आसपास असायला पाहिजे होती. याचा अर्थ डिस्ट्रीब्युशन इव्हन नाही आहे. आपल्या मेरिट नंबरवरतीच विसंबून राहा आणि त्याच प्रकारे आपल्याला काय काय मिळणार आहे याची लिस्ट तयार करा. गेल्या वर्षीचे कट ऑफ आता तुम्हाला सगळ्याच प्रोव्हिजनल मेरिट लिस्टही अवेलेबल आहेत आणि तुमच्या CETच्या पेजवरती तुम्ही गेलात कॅप 25-26ला बीटेकच्या ह्याच्यात की तुम्हाला सगळ्यात खाली मला वाटतं 22-23, 23-24 आणि 24-25 अशा सगळ्याच वर्षाचे तुम्हाला कॅप 1चे पहिल्यांदा सीट मॅट्रिक्स आहे, त्याच्यानंतर कॅप 1चे कट ऑफ फॉर महाराष्ट्र, कॅप 1चे कट ऑफ फॉर ऑल इंडिया, तसेच कॅप 2, तसेच कॅप 3. कॅप 2 कॅप 3 काही बघू नका. कॅप राऊंड 1चे जे कट ऑफ आहेत त्याच कट ऑफचा आपल्याला फायदा आहे. आणि त्याच्यातली सुद्धा मेरिट लिस्ट पहा, खालचे मार्क पाहू नका. हे मी तुम्हाला वारंवार सांगतोय. डिस्ट्रीब्युशन दरवर्षीचं वेगळं असतं. पुढचा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही ऑल इंडिया सीट बघाल तर ऑल इंडियामध्ये कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन नसतं आणि त्याच्यामुळे सरसकट मुलं सगळ्यांना एकच मेरिट नंबर आहे त्याच्यावरतीच प्लेस होतात. पण तरीसुद्धा तुम्हाला जी अलॉटमेंट येते ती अलॉटमेंट महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट किंवा ऑल इंडिया या दोन्हीतली जी बेस्ट असते ती एकच अलॉटमेंट तुम्हाला फायनली येते. तुम्हाला जरी ऑल इंडिया सीट मिळाली फॉर एक्झाम्पल रिझर्वेशनच्या मुलांना, तरीसुद्धा रिझर्वेशनचे म्हणून जे काही फीचे तुम्हाला फायदे मिळतात ते सगळे फायदे तुम्हाला तसेच्या तसे लागू होतात. फक्त ऑल इंडियामध्ये सीट्सचं रिझर्वेशन नसतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. महाराष्ट्र स्टेट म्हणून किंवा ऑल इंडिया म्हणून तुम्हाला काही वेगवेगळे ऑप्शन फॉर्म भरायचे नाही आहेत. एकच ऑप्शन फॉर्म तुम्ही भरला असेल आणि त्याच ऑप्शनवरती तुम्हाला समजा ऑल इंडियामध्ये 12वा ऑप्शन मिळाला आणि CETतनं महाराष्ट्र स्टेट म्हणून 10वा मिळाला तर ते 10वा रिटेन करतात आणि 12वा फ्री करतात पुढच्या मुलांसाठी. त्यामुळे तुम्ही बॉदर करू नका. तुम्हाला काही 2-2 अलॉटमेंट येणार नाही आहेत, एकच अलॉटमेंट येणार आहे. त्याचप्रमाणे इकॉनॉमिकली विकरसाठी त्यांनी काल परवा एक नवीन GR दिलेला आहे की ज्याच्यामध्ये तुमच्या रिझर्वेशनचे जे रिझर्वेशनमधनं भरलं असेल तर EWSमधनं नाही वगैरे, तर त्या कॅन्डिडेट्सनी त्याप्रमाणे बघून आपण नक्की कशातनं अर्ज करतोय ते बघायला पाहिजे. म्हणजे दोन्हीचा बेनिफिट मिळणार नाही अशा पद्धतीचं ते सर्क्युलर आहे. अर्थात जे त्याशी कन्सर्न्ड आहेत ते त्याचा वापर करून त्या पद्धतीने स्वतःचं नक्की कुठले डॉक्युमेंट्स पाहिजेत ते तुम्ही नक्की द्यालच. कारण ऑफकोर्स मेजॉरिटी रिझर्वेशन्समध्ये इकॉनॉमिकल म्हणजे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट आपण ज्याला म्हणतो तर त्या सर्टिफिकेटमध्येच तुमचं उत्पन्न येत असल्यामुळे इकॉनॉमिकली विकर तुम्ही ठरताच. पण प्रॉबेबली ते इकॉनॉमिकली विकरमध्ये रिझर्वेशनच्या कॅन्डिडेट्ससाठी नसून ते ओपनमधले इकॉनॉमिकली विकर वगैरे असा प्रकार आहे. तर तो तुम्ही बघा. याच्यात कोणाचा लॉस नाही आहे, ते दरवर्षी तसंच असतं, त्यामुळे तोही काही फरक पडत नाही. ऑप्शन्स नीट तयार करा. मला काही लोकांनी मी व्हॉट्सॲप नंबर दिला होता त्याच्यावरती मेसेजेस करून काही प्रश्न विचारलेत. मी त्यांची उत्तरं देणार आहे. अर्थात या फक्त सजेशन्स असतील. तुम्ही तुमचे ऑप्शन फॉर्म तयार करायची नक्की स्वतःहून प्रयत्न करा. ती तुम्हाला कट ऑफची लिस्ट मिळतीये कॅप 1ची, तीच बघा आणि त्याच्यावरनं तुमचं काम होईल. बाकी आता कुठलेही विचार मनात न आणता असं का तसं का, प्रोव्हिजनल लिस्ट फायनल लिस्ट बदलेल का वगैरे आपल्याला काही करायचं नाही आहे. फार काही बदल होणार नाही आहे. तुम्हाला आपल्याला काय पाहिजे या दृष्टीनेच शोधायचं आहे. आणि मी परत एकदा सांगतो की कोर ब्रांचला जाऊन कदाचित तुमचा फायदा होईल. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की
गेल्या वर्षीचे COEPचे कट ऑफ जर का पाहिले तर COEPमध्ये जिथे कम्प्युटर ब्रांच ही जनरल ओपन म्हणजे मेल कॅन्डिडेटसाठी स्टेट मेरिट नंबर 96ला गेल्या वर्षी कट झाली होती, शेवटची सीट होती. तर त्याच COEPमध्ये मेटलर्जी ब्रांच 6313ला क्लोजिंग झाली होती. म्हणजे केवढी रेंज इव्हन COEPमध्ये मिळते बघा. याचं कारण एवढंच आहे की मुलांना जायचं नाही आहे इतर ब्रांचेसला. तसंच COEP सिव्हिल जर का पाहिलं तर 4466 रँकला सिव्हिल मिळालेलं होतं. त्याच्यानंतर मेकॅनिकल 2109 स्टेट मेरिट नंबरला. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन 635 मेरिट नंबरला, इलेक्ट्रिकल 1341ला. आणि असं जर का तुम्ही पाहिलं किंवा ती मॅन्युफॅक्चरिंग सायन्स म्हणजे पूर्वीची प्रोडक्शन ब्रांच तिथे 3877 रँकला जर का ती मिळाली असेल शेवटची, तर याचा अर्थ लोक जात नाही आहेत कोर ब्रांचला. हे गेल्या वर्षीचंही चित्र होतं आणि तेच चित्र आपल्याला याही वर्षी दिसेल. कारण तुम्ही जर का ऑन द कॉन्ट्ररी PICTमधलं कम्प्युटर बघितलं तर ते जनरल ओपन कॅन्डिडेटला 577 रँकला संपलं आहे, IT 954ला, त्याच्यानंतर AI 1089ला आणि तिथलंही इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन 2092ला. म्हणजे मी हे सगळे जनरल ओपनचे सांगतो आहे, बाकीचे तुम्ही याप्रमाणे बघा. त्यामुळे तुम्ही नक्की लक्षात घ्या की कदाचित कॉलेज चांगलं आपल्याला हवं असेल तर त्यासाठी एखादी ब्रांच कॉम्प्रोमाइज करायला हरकत नाही. त्याचप्रमाणे काही जणांचे मला फोन आले होते की ज्याच्यात त्यांना पुढे काही MBA वगैरे करायचं आहे तर त्यासाठी आम्ही चांगलं कॉलेज किंवा चांगली ब्रांच अशी घेऊ का वगैरे. तर माझं एक साधं सरळच म्हणणं असं असतं की ज्या मुलांना इंजिनिअरिंग करून पुढे MBA वगैरे करायचं आहे म्हणजे टेक्निकल फील्ड सोडूनच जर का द्यायचं असेल तर तुम्ही कृपा करून त्या ॲडमिशनच्या वेळेला म्हणजे MBA किंवा IIMमध्ये जाताना तुमची आत्ताची डिग्री आणि आत्ताचं कॉलेज याचं काही महत्त्व राहतच नाही आहे. तर तुम्हाला नक्की जर का MBA वगैरेच करायचं असेल तर विनाकारण एखाद्या चांगल्या मुलाची कम्प्युटरची किंवा एखाद्या चांगल्या ब्रांचची सीट चांगल्या कॉलेजमधली अडवू नका. कारण तुम्ही भविष्यामध्ये त्या ब्रांचमध्ये काहीही करणार नाही आहात हे तुमचं ठरलेलं आहे. तुम्हाला इंजिनिअरिंगसाठी इंजिनिअरिंग करायचे तर कुठल्याही कॉलेजमधनं कुठल्याही ब्रांचनी करा. तुमच्या MBAला या नॉलेजचा फायदा होईलच. MBAच्या ॲडमिशनला कॉलेज आणि ब्रांचनी काहीही फरक पडत नाही. ज्यांना टेक्निकलमध्ये राहायचं आहे टेक्निकल फील्डमध्ये त्याच मुलांनी इंजिनिअरिंगला ॲडमिशन चांगल्या कॉलेज चांगल्या ब्रांचचा प्रयत्न करावा. आणि मी परत सांगतोय की शक्यतो कोर ब्रांचमध्ये ॲडमिशन घ्यायचा प्रयत्न करा. मला बऱ्याच लोकांचे मेसेजेस त्यासाठी आलेले आहेत. मी त्यांना त्या प्रकारे ती लिस्ट पाठवणार आहे. यापुढेही तुम्हाला कोणाला मला काही मेसेज पाठवायचा असेल तर माझा व्हॉट्सॲप नंबर आहे 9822026673. तुम्ही मेसेज करून ठेवा आपली माहिती, आपण कुठनं बोलताय, आपल्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टची PDF, आपण कुठल्या ब्रांचमध्ये इंटरेस्टेड आहात ते, आणि आपली होम युनिव्हर्सिटी वगैरे या गोष्टी मला लागतील. रिझर्वेशनमध्ये असलात तर आपले कास्ट आणि याचे डिटेल्स द्या, कारण त्याप्रमाणे तो फायदा तुम्हाला मिळेल आणि तो कसा मिळतो ते मी तुम्हाला दाखवेन. म्हणजे तुम्हाला ऑप्शन्स त्याप्रमाणे भरावे लागतात. बाकी ओपनच्या मुलांना जेवढ्या फॅसिलिटीज आहेत त्या फॅसिलिटीजमधनं आपल्याला सीट मिळवायची आहे आणि ती मिळते. हट्ट करत बसलात तर मला हेच पाहिजे असं म्हणून काही होत नाही. रिझल्टच्या बाबतीतले जे काही विचार असतील असं कसं झालं हे आता बाजूला ठेवा. आपला नक्की ब्रांच ठरवा. कुठल्या लिमिटपर्यंत आपल्याला एखादं कॉलेज एखादी ब्रांच धरून घसरायचं आहे हे याचाही विचार करा. वेड्यासारखं एकच ब्रांच हीच पाहिजे असं म्हणून कुठल्याही कॉलेजला जाण्यात अर्थ आहे असं माझं अजिबात मत नाही. शक्यतो इंजिनिअरिंगच्या नंतर आपली प्लेसमेंट होईल अशा ठिकाणचं कॉलेज निवडणं जास्त आवश्यक आहे. इंडस्ट्रीमधलं पहिलं पाऊल हे कायमच महत्त्वाचं आहे. नंतर तुम्हाला तुमचे मार्ग आपोआपच ओपन होतात. नक्की विचार करा. काही लागलं तर मला मेसेज करा. धन्यवाद.